Hello sir, my name is Divya Prashant Kamre. I am studying in Civil BTech second year. Today we will present the project of the concrete technology subject. Our project name is Parivesh Concrete used for various civil engineering activities for increasing water level, groundwater level. First, introduction. What is the Parivesh concrete? The Parivesh concrete is also called as the porous concrete, permeable concrete, which is no fineness concrete. It is a special type of concrete with high porosity. This concrete is used for parking areas, pavements, for increasing the groundwater level. हे पोरस कॉन्क्रीट परिवेश कॉन्क्रीट जे कॉन्क्रीट आम्हाला यूज करायचं आहे रोड कन्स्ट्रक्शनसाठी हे कॉन्क्रीट आम्ही असं मिक्सचर केलं आहे की यामध्ये सिमेंट वाळू आम्ही यूज केलेली नाही आहे आणि खडी यूज केलेली आहे. नमस्कार, गुड आफ्टरनून. माय नेम इज नेहा यशवंत शार्ट्रे. जसं काय माझ्या मैत्रिणीने सांगितलेलंच आहे की आम्ही प्रोजेक्ट हा तयार केलेला आहे, तो म्हणजे परिवेश कॉन्क्रीट रोड आम्ही हा तयार केलेला आहे. तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये आपण फक्त तीनच इन्ग्रेडियंट्स यूज केलेले आहेत, ते म्हणजे वॉटर, कॉन्क्रीट आणि कोर्स ॲग्रिगेट. अशाने आम्ही हा रोड तयार केलेला आहे जेणेकरून वॉईड आणि वॉटर जे परमिएट होऊन खाली साचलं जातं आणि ग्राउंड वॉटर लेवल इन्क्रीज होते. त्याच्याने परिवेश कॉन्क्रीट यूज केलेला आहे कोलकाता आणि अहमदाबादमध्ये. कोलकातामध्ये ग्रीनफील्ड सिटीमध्ये हा यूज केलेला आहे. त्यांनी हे जे परिवेश कॉन्क्रीट आहे त्यांनी रोडसाठी ते यूज केलेलं आहे. ग्रीनफील्ड सिटी ह्या नावातच आपल्याला कळून जातं की प्लांटेशन आणि ग्रीनरीसाठी त्यांनी जे वॉटर खाली साचलं जातं, जे रेनी सीझनमध्ये खाली परमिएट होऊन ग्राउंड वॉटरला जातं आणि मग त्यांनी ते ग्रीनरी अँड प्लांटेशनसाठी यूज केलेलं आहे. आणि दुसरी केस स्टडी जी आहे ती अहमदाबादमध्ये आहे. अहमदाबादमध्ये त्यांनी पेवमेंट जे आहे फुटवॉक्सला आपण वापरतो तिथे त्यांनी यूज केलेलं आहे ॲज अ पेवमेंट म्हणून. तिथे पण जेव्हा पाणी इथे खाली साचतं ते आपण ॲग्रिकल्चरला वगैरे ते यूज करू शकतो. Good evening sir, my name is Sumitra Deepak Warke. I am studying in BTech second year. ह्या परिवेश कॉन्क्रीटचे ॲडव्हान्टेजेस आहेत की यामध्ये स्टॉर्म वॉटर ॲब्सॉर्ब केलं जातं आणि ते इनफिल्ट्रेट होऊन ते ग्राउंड लेवल इन्क्रीज केली जाते. परत ह्याचा उपयोग आपण हे ॲग्रिकल्चर फील्डमध्ये वापरू शकतो आहे. पाणी परत समरमध्ये ह्याचं बोरिंग मारून आपण हे पाणी परत शेतीसाठी उपयोगी करू शकतो, असा ह्या पाण्याचा उपयोग होतो. आणि ह्याचा डिसॲडव्हान्टेज म्हणजे की याची स्ट्रेंथ जास्त भेटणार नाही आणि हे कॉन्क्रीट आपण हेवी ट्रॅफिकच्या रोडसाठी वापरू शकत नाही. माय नेम इज ऋतिका राजेंद्र राटणकर. आणि आता सगळ्या माझ्या मैत्रिणीने तुम्हाला पूर्ण इंट्रोडक्शन पार्ट सांगितला आहे, पण ह्याचा आपण जर बघायला गेलं तर हा जो आता आम्ही जे तयार केलेलं जे कॉन्क्रीट आहे ह्याच्यावर हे जे तयार केलेलं कॉन्क्रीट आहे ह्यामध्ये वाळू नाही आहे, त्यामुळे त्या कॉन्क्रीटची स्ट्रेंथ अदर कॉन्क्रीटपेक्षा जरी आपण बघितली तर ती कमीच आहे. पण ही स्ट्रेंथ आपण वाढवण्यासाठी वेगवेगळे रिसर्च आता सध्या सुरू आहेत बाहेरच्या देशांमध्ये. ह्याच्यावर असे पेवमेंट्स, असे रोड्स यूज केले गेले आणि त्याच्यावरती आता रिसर्च सुरू आहे. पण आपण जर बघितलं तर हे असे रोड्स जरी आपण हेवी ट्रॅफिकसाठी नाही वापरू शकलो तरी शेताचा जो रोड आहे आपला शेताकडे जाणारा, त्या रोडसाठी आपण हे यूज करू शकतो, जेणेकरून की पावसाळ्यात ते पाणी खाली जाऊन ग्राउंड वॉटर लेवल वाढेल आणि ज्यावेळी शेतकरी जेव्हा बोरिंग मारेल त्यावेळी त्या शेताला त्याचं ते पाणी लागलं तर उन्हाळ्याच्या वेळी त्याला ते पाण्याची टंचाई शेतासाठी पाण्याची टंचाई नाही भागणार. आणि त्याच्यानंतर बघायला गेलं तर हे असे पेमेंट्स आपण वेगवेगळे कमर्शियल बिल्डिंग्स, पब्लिक बिल्डिंग्स ह्या ठिकाणी आपण लावू शकतो. जसं की पार्किंग एरिया, त्याच्यानंतर जे आपलं जे एंट्रन्स असतो कॉलेजच्या येण्यासाठी, परत हॉस्पिटलच्या समोरचा वरांडा, ह्या ठिकाणी जरी आपण असे रोड्स जरी कन्स्ट्रक्ट केले, असे पेमेंट जरी वापरले तरी तिथली ग्राउंड वॉटर लेवल जी आहे ती वाढू शकते. आणि तिथं जरी आपण बोरिंगच्या सिस्टीम यूज केली तर ते तिथल्या त्या पब्लिक बिल्डिंगसाठी वेगवेगळ्या युजेससाठी ते वॉटर आपण यूज करू शकतो. आणि हे असं कॉन्क्रीट आहे की जे आपण यूजफुल भरपूर आहे. डिसॲडव्हान्टेज आहेत पण यूजफुलनेस आपण बघून त्याच्यावरती रिसर्च करून ते आपल्याला कशाप्रकारे पुढे यूज करता येईल आणि कशाप्रकारे ते एन्व्हायरमेंटमध्ये एफेक्टिव्ह आहे हे आपल्याला दाखवलं पाहिजे. थँक्यू.